हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर झालं असं होतं, तुम्हाला माहितीच आहे हा ब्लाउज माझ्याकडे शनिवारी शिवायला आला होता। तर झालं काय माहिती आहे का, शनिवारी फर्स्ट शिफ्टमुळे हे खूप लेट येतात, सकाळी 6:30 ला जातात, संध्याकाळी 7:30 ला येतात आणि माझं जे काय अस्तर धागे दोरे जे मला पण सामान लागतं ना ते सगळं तेच आणतात। मी काय कधी जात नाही, फक्त काही मला कप्स वगैरे वेगळं काही आणायचं असेल तर मी जाते की जे त्यांना समजणार नाही असं। तसं तर ते आता इतके परफेक्ट झाले, मला लागणारं स्टिचिंगसाठी सगळं साहित्य मला आणून देतात आणि परफेक्ट आणतात, अगदी मॅचिंग असं घेऊन येतात ते। सो मग सगळं मी त्यांच्यावरती सोपवते आणि बाईकवरती 5 मिनिटात जाऊन येतात। मला जाणं परवडत नाही, खरं तर रिक्षाने 20 रुपये द्या जायला, 20 रुपये यायला, मला काय परवडत नाही। आणि मग ब्लाऊज शिवायला सुद्धा परवडलं पाहिजे एकदम। मग आठवड्याभराचं जे सामान असेल ते मी गोळा करते आणि त्यांना आणायला सांगते, असं असतं। पण हा ब्लाऊज मी गावाकडून आल्यानंतर पहिल्यांदा आलता आणि थोडासा अर्जंट होता, मग अस्तर वगैरे पण काहीच नव्हते। त्यांना मुळात 4 वाजेपर्यंत द्यायचं होता, संडेच्या 4 वाजेपर्यंत, पण ते पॉसिबलच नाही झालं। असं संडेला हे क्रिकेट खेळायला गेले आणि मग क्रिकेट खेळायला गेल्यानंतर ते कधी येतील याची बिलकुल शक्यता नसती। तर क्रिकेट खेळायला गेल्या त्यामुळे मग ते राहूनच गेला ब्लाऊज शिवायचा। तर अस्तर तर त्याने त्या दिवशी आणला, पण नंतर मग थोड्या वेळाने त्यांच्या सुनेने येऊन मला सांगितलं की त्यांचे जे तिकीट आहे ते त्यांनी कॅन्सल केले, कारण की ब्लाऊजच घालायला नाही आहे। आणि ह्या एका कारणामुळे त्यांनी तिकीट कॅन्सल केलेलं याचं मला खूप वाईट वाटत होतं। म्हणजे कसं ना, कारण असं झालं की त्या आजींनी खूप वर्षापासून साडी विअरच नाही केली, त्या इथेच राहतात, नेपाळी आहेत खरं तर। त्यांचा मुलगा इथं आमच्या बिल्डिंगलाच वॉचमनचं काम करतात, तर नेपाळी आहेत आणि त्यांना आता पुण्याला जायचं होतं, कशासाठी आपल्याला काय माहीत नाही, पण त्यांच्याकडे मॅक्सी घालतात त्या कंटिन्यू। आणि त्यांची वय इतकं आहे ना, त्यांच्या आता थोडंसं अंग बॉडी जे आहे ना ते थोडंसं वाकल्यासारखं पण झालं आहे। आणि जो ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आला तो 36 साईजचा होता, तो त्यांना बसणं इम्पॉसिबल होता, कारण त्यांची तब्येत इतकी हडकुळी आहे का नाही, त्यांना 30 साईजचा ब्लाऊजसुद्धा बसला असता। पण त्यांची अंगकाठी खूप वेगळे आहे, म्हणजे ना म्हाताऱ्या माणसांना शक्यतो ब्लाऊज परफेक्ट बसतच नाही, कारण की त्यांची जी शरीर असतं ना त्याची एकदम जसं पाहिजे तसं नसतं, त्यांचं कुठे वाकलेलं असतं किंवा कुठे थोडेफार म्हणजे तुम्हाला समजून घ्या की कसं असतं, त्यामुळे ब्लाऊज परफेक्ट येणं पॉसिबलच नसतं। सो मग मी त्यांना बघितलं होतं, तर मला म्हटलं मला जमला असता असं माझं मन मला सांगत होतं की तुला जमेल, तर मग म्हटलं ठीक आहे शिवून देऊ, पण त्यांचं तिकीट कॅन्सल झालं आणि मग मी पण माझ्या कामामध्ये गुंतली। सो नंतर मग मी हा ब्लाऊज शिवायला घेतला। खरं तर हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता, कारण फर्स्ट टाईम मला माझ्याकडे एखाद्या आजीचा ब्लाऊज शिवायला आला आहे आणि तो सुद्धा मी त्यांना म्हणजे देऊ शकली नाही आणि ब्लाऊज नसल्यामुळे त्यांचं तिकीट कॅन्सल झालं याचं मला वाईट वाटलं खरं तर, कारण की त्यांचं वय खूप आहे आणि त्या साडीविडी काही नेसत नाही आणि मॅक्सीवरती गाऊनवरती जाणं पॉसिबल नसतं, कसं वाटतं ना ते। आणि त्यात त्यांचा जो मुलगा आहे ना, म्हणजे इतकं लाड करतो ना त्याच्या, म्हणजे आईचे खूप लाड करतात ते। सो ते बोलले की मला परफेक्टच ब्लाऊज शिवून पाहिजे माझ्या आईसाठी, तेव्हाच मी पुन्हा तिकीट बुक करे असं ते बोलले। सो ठीक आहे म्हटलं चला, तर आज मी घेतला होता। तर पाठीमागं त्या दोघांचं बघा ज्यूस बनवायचं चाललं आहे, ज्यूस म्हणजे चिकू मिल्कशेक। आता मी व्यवस्थित प्रॉपर शब्द वापरते, कारण ज्यूस बोलले ना खूप जणांना वाटते की ज्यूस नाही चिकू मिल्कशेक, तर ठीक आहे मिल्कशेक तर मिल्कशेक। तर ते दोघं बनवत होते, कारण खूप छान बनवतात, इतका परफेक्ट चिकू शेक बनवतात ना हे, कारण की ह्यांनी मला मागच्यावर उन्हाळ्यामध्ये सुद्धा बनवून पाजला होता, तर मला खूप आवडला होता। तर खूप जणांच्या कमेंट असतात की म्हणजे फ्रूट्स आणि मिल्क दोन्ही मिक्स असं प्यायचं नाही, त्यामुळे तब्येतीवरती परिणाम होतो किंवा स्किनवरती परिणाम होतो। तर हे अजिबात म्हणजे अजिबात मी म्हणणार नाही की खोटं आहे, बिलकुल खरं आहे 100%। याने स्किनवरती खूप प्रॉब्लेम येतात, पिंपल्स येतात, पिगमेंटेशन, छोट्या छोट्या पुरळ किंवा खूप चट्टेबिट्टे असं काही होत राहतं। पण काहीच आहे ना, थंडावा किंवा पिल्याशिवाय राहूच शकत नाही, आपण पितोच, बाहेर गेल्यानंतर सुद्धा आपण पितोच ना ज्यूस वगैरे, मिल्क शेक, बनाना शेक, हे शेक ते शेक असं पण पितच राहतो, त्यामुळे मग ती प्यावंसं वाटतं। सो कधीतरी चालतं, आपण काही इतकं जास्त तर पिणार नाही, कधीतरीच पितो। पण ह्या आठवड्यात आमचा खूपदा झाला, 4-5 वेळा होत आला आहे। ह्यांना म्हटलं स्किन खराब होते, मला नको, तुमचं तुम्ही प्या, तर म्हटले ठीक आहे तू नको पिऊ, पण मी काय पिता राहणार नाही, दिसलाय पुढे की मला पण प्यायची इच्छा होती आणि मग मी पण पिते। तर मी तर वाटच बघत होती कधी एकदाचे हे दोघं घेऊन येत आहेत आणि मी कधी एकदाचे पिते, असं मला झालं होतं खरं तर। तर ह्यांचं काम करून हे आले होते, आता तिकडं अक्काचं काम चाललं आहे गार्निशिंगचं, म्हणजेच की सजावट कपांना करायचं, हे तिचं काम तिकडे चाललं होतं। आणि माझा पण इथं ब्लाऊज शिवत आला होता, मी तर फिटिंगची मापं देत होती।
कारण की मला थोडंसं व्यवस्थित प्रॉपर फिटिंग पाहिजे होतं. फिटिंग नसलं तरी चालेल त्यांचं म्हणणं होतं, फक्त खाली कमरेमध्ये व्यवस्थित बसावा, वर नाही निघला पाहिजे. कारण की म्हाताऱ्या बायकांचे शक्यतो ब्लाऊज आहेत ना असे छातीकडून वरच्या साईडला खेचले जातात आणि मग तिथून खाली छाती असं थोडंसं मोकळा पाठ दिसतो. मला तसं नको वाटतं. बाकी कुठेही ढिलं राहिलं तरी चालेल, पण मला असं वाटत होतं की छातीमध्ये कमरेमध्ये प्रॉपर बसावं. सो तसं मी फिटिंग करत होते. कारण की जो मापाला दिलता तो ब्लाऊज मोठा होता आणि मुळात तो ब्लाऊज कटोरी होता. मला कटोरी नको होता, कारण मी त्या बाईला सांगितलं पण की आजी आहेत त्यांना साधा ब्लाऊज शिवा फोटोक्सवाला छान दिसेल. तर त्यांचं म्हणणं होतं नाही कटोरीच पाहिजे. तर आता आपण पण पुढे नाही बोलू शकत. तर ठीक आहे. तर इथं ज्यूस पण ती घेऊन आली होती, सॉरी मिल्कशेक. तर मिल्कशेक आला होता, पण माझं काम इथं सुरू होतं, कारण काम केल्याशिवाय मी म्हणजे गप्प बसत नाही. तर इथं ज्यूस पित होतो आम्ही. इतका मस्त झाला होता ना, खूप टेस्टी झाला होता. आणि ठीक आहे चालतंय कधीमध्ये आता काय. तर माझ्या एजच्या बाबतीतनं थोड्याशा कमेंट आहे आणि तुमच्या खूप म्हणजे कोण म्हणतंय 2000चे आहे, कोण म्हणतंय 2002चे आहे, कोण म्हणतंय 1999चे. सो तुमचे खूप असे हे चालले. सो मला त्याच्याविषयी थोडंसं बोलायचं होतं, कारण की असं नको व्हायला. तुम्हीच एकमेकात असं बोलताय कमेंटमध्ये, त्यामुळे मी म्हटलं 1-2 कमेंट असत्या मी इग्नोर केलं असतं, पण थोडे जास्त कमेंट होतात. सो तुम्हाला माझ्या एजविषयी अगदी परफेक्ट सांगते आत्ता ह्या व्हिडिओमध्ये. तर झालं असं की मी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की 24 वर्षाच्या वयामध्ये मला डार्क सर्कल्स आले. तर डार्क सर्कलचं मेन रिझन आहे माझी प्रेग्नेन्सी. कारण की प्रेग्नेन्सीमध्ये माझी तब्येत खूप जास्त खालावली होती. खूप म्हणजे अक्षरशः मी ॲडमिट होते दवाखान्यामध्ये. तेव्हा मी दमणलाच होते आणि ज्यावेळी आम्हाला गुड न्यूज समजली त्यावेळी मी इथंच होते. आणि लगेचच गुड न्यूज समजल्याच मला थोडंसं असं म्हणजे चक्कर येणं, उलट्या येणं. त्यामुळे मग मला त्यांनी ॲडमिट करून घेतलं होतं 8 दिवसासाठी इथे. आणि ज्यावेळी दवाखान्यातनं घरी सोडलं त्याच्या लगेचच मी गावाला गेले, कारण मला काहीच पचत नव्हतं, पाणीही पचत नव्हतं. त्यामुळे मग मी गावाला गेले आणि पूर्ण ते म्हणजे माझं वर्ष थोडंसं हेच गेलं म्हणावं लागेल. त्यावेळी दुष्काळही होता, छावण्याही चालू होत्या. मग माझं थोडं काळ छावणीवरती राहू लागलं मला थोडा दिवस आईसोबत. सो त्याच्यावरती मी माझ्या प्रेग्नेन्सीच्यावरती वेगळा व्हिडिओ टाकणार आहे. पण मी आज तुम्हाला थोडक्यात सांगते की प्रेग्नेन्सीमध्ये मी खूप म्हणजे संघर्ष केल्यासारखंच थोडक्यात झालं आहे माझं. कारण की त्यावेळी मी कॉलेजला पण होते, सेकंड इयर हाफ झालं होतं आणि थर्ड इयरला स्टार्टिंग होती. तर त्यामुळे मग झालं असं की कॉलेज करत करत प्रेग्नेन्सी. तसं तर माझ्या मित्रमैत्रिणींनी माझी इतकी काळजी घ्यायची ना, खूप खाण्यापिण्याचं पण ते लक्ष द्यायचे माझ्या कॉलेजमध्ये पण. अक्षरशः टीचरसुद्धा म्हणजे मला जास्त उभा नव्हते राहून देत, सारखं कंटिन्यू मला बसण्यासाठी चेअर वगैरे किंवा स्टूल असायचाच. प्रॅक्टिकल जरी असलं ना केमिस्ट्री लॅबमध्ये तरीसुद्धा मला स्टूल असायचा, कुणालाही स्टूल नसायचा, मला फक्त एकटीला स्टूल द्यायचे सर. तर माझी खूप प्रेग्नेन्सीमध्ये तब्येत बिघडली होती, म्हणजे खूप खराब झाली होती. आणि त्यामुळेच मग माझे चेहऱ्यावरती थोडेसे डार्क सर्कल्स वगैरे आले. तर रुद्रचे बर्थडे 3 फेब्रुवारी 2020 आहे आणि तेव्हा मी 20 वर्षाचीच होते. ज्यावेळी मी 20 वर्षाची होते त्यावेळेस मला रुद्र झाला होता आणि त्यावेळी मी नुकतीच थर्ड इयरला गेले होते. सो रुद्र झाला त्यावेळेस मला कळत नव्हतं की एक्झाम कशी देऊ, पण नशीब माझं चांगलं होतं की लॉकडाऊन सुरू झालं आणि त्यामुळे मग एक्झाम ऑनलाईन झाल्या. तर मी बडोद्याला असताना माझी एक्झाम होत होती, त्यावेळेस माझे दीर पण माझ्यासोबत होते. ते रुद्रला घेऊन बाहेर जायचे आणि मग मी एक्झाम द्यायची घरातून, असं असायचं. सो ते खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे, एका दिवशी ते सुद्धा सांगेन मी. त्यामुळे हे खरं आहे की माझं वय वर्ष आत्ता सध्या 24 कंप्लीट आहे, 25वावं मला चालू आहे. पण मलाच कळत नाही आहे की तुम्हाला असं कसं काय वाटू शकतं की माझं वय जास्त असेल. तर काहींच्या अशा कमेंट होत्या की वय जास्त आहे असं वाटतंय आणि काहींच्या अशासुद्धा कमेंट होत्या की तुझं लग्न झालं आहे का. आता मी ह्याच्यामध्ये कन्फ्यूज आहे की माझं वय नक्की जास्त वाटतं आहे का कमी वाटतं आहे. कारण की गावाला गेल्यानंतर तर मला सगळेच म्हणतात की वाटतच नाही की तू एका मुलाची आई असशील आणि तुम्ही लोक असं म्हणताय. सो मलाच कळत नाही आता मी काय म्हणजे कसं करायचं ते. तर जाऊ द्या. आज मी बघा मस्त असा गुळाचा चहा केला आणि तुमच्या सर्वांच्या कमेंटमुळे खरं तर हे शक्य झालं. मला खूप छान कमेंट आल्या की असा कर तसा कर आणि मी सेम तसा केला. तर मी माझ्याकडून तुम्हाला जसं काही शिकण्यासारखं भेटत नाही तसं तुमच्याकडून सुद्धा मी खूप काही शिकते खरं तर. तर माझी प्रेग्नेन्सीची स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल ना तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. बाय.